नमस्कार मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी मठ्ठा ही रेसिपी दाखवणार आहे। आता उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच मठ्ठा प्यायला आवडतो। आता या ठिकाणी मी ताक घेतलेला आहे। आता 2 ग्लास ताक घेतलेला आहे मी आणि आता या ताकामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत। आता या ठिकाणी मी पुदिन्याची पानं घेतलेली आहे 2-3, कढीपत्त्याची 2 पानं आणि कोथिंबीर आणि आलं आणि 1 मिरची घेतलेली आहे। आल्याचा छोटासा तुकडा आणि 1 मिरची घेतलेली आहे। आणि आता यामध्ये काही आपण मसाले टाकूया। आता यामध्ये मी साधं मीठ घेतलं आहे, काळं मीठ आणि धना जिरा पावडर घेतलेली आहे। हे चहाची चमचा भरूनच हे सर्व मसाले मी घेतलेले आहेत। मीठ, काळं मीठ, धना जिरा पावडर। आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि आलं याची चटणी तयार करून घ्यायची आहे। आता हे सर्व आपण मिक्सरला लावून वाटून घेऊया। आता हे मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत। आणि आता हे ताक घेतलेलं आहे आणि आता आपण मी पुढे काय करते बघा तुम्ही। अगदी आपण लग्नामध्ये जो मठ्ठा पितो तशीच टेस्ट याची आपल्याला घरच्या घरी लागते। आणि यामध्ये थोडंसं बर्फ टाकलं तर अगदी थंड सुंदर ताक तयार होतं। तर बघा, आता हे फ्रीज मधलंच ताक आहे, त्याच्यामुळे मी बर्फ टाकलेलं नाही। आता यामध्ये ते आपण चटणी करून घेतलेली आहे, ती चटणी मी त्यामध्ये टाकली आहे ना। आता हे सर्व मीठ आणि धना जिरा पावडर हे सर्व आपण त्या ताकामध्ये टाकून घेतलेले आहे ना। आता हे व्यवस्थित आपण आता हलवून घेणार आहोत। आता चला आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता हे मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे, चिमूटभर। आता यामध्ये चिमूटभर हिंग टाकून आपण व्यवस्थित असं ते पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया। तर बघा, आता आपला हा मठ्ठा रेडी झालेला आहे। आता मी तो सर्विंग ग्लासमध्ये सर्व केलेला आहे। आता हे मी मातीच्या ग्लासमध्ये सर्व केलेला आहे। अगदी छान टेस्ट लागते या मातीच्या ग्लासमध्ये त्याची। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला मठ्ठ्याची रेसिपी कशी वाटली? अगदी आपण लग्नामध्ये जो मठ्ठा पितो तो तशीच याची टेस्ट तयार होते। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर